नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझे अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. आज ॲक्च्युली सुट्टी आहे आणि सुट्टी आहेच तर म्हटलं घरी बसण्यापेक्षा कुठेतरी बाहेर जाऊया, थोडंसं ब्लॉग काहीतरी बनवूया. तर असंच सर्च करता बरेच दिवस झालं स्वामींच्या दर्शनासाठी गेलो नव्हतो. तर म्हटलं स्वामींच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जावं एका वेगळ्या ठिकाणी. आणि ते वेगळं ठिकाण कुठं असणार आहे, कसं जायचं आहे ते तुम्हाला दाखवतो आजच्या एपिसोडमध्ये. तर चला या प्रवासाला सुरुवात करूया. मी आता आहे खारघरमध्ये, खारघरच्या हायवेला, आणि इथून आपण आता प्रवासाला सुरुवात करतो. माझ्या मागे बघत असाल हा खारघरचा हायवे आहे. हा खारघर पुणे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस, आणि मी खारघरमध्ये सध्या आहे. तर चला या प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, ॲक्च्युली रस्त्याचं काय जास्त शूटिंग घेतलं नाही. आम्ही खारघरवरून निघाल्यानंतर पनवेल क्रॉस करून खोपोलीचा जो जुना हायवे आहे त्या हायवेने आता मी चौक पार केलेला आहे. आणि चौकच्या थोडंसं पुढं आलं की कर्जतला जाण्यासाठी डाव्या साईडला एक रोड लागतो. सरळ जातो तो खोपोलीला जातो, आणि डाव्या साईडला आपल्याला वळावं लागतं जो कर्जतला जातो. त्या कर्जतच्या रोडनं आपल्याला जायचं आहे पळसदरीला जायचं. तर चला मग पुन्हा एकदा प्रवास चालू करूया स्वामींच्या दर्शनासाठी. मित्रांनो, जवळजवळ 10-15 मिनटं आम्ही प्रवास करत थोडं पुढं आलो, आणि नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट हॉल नावाचं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलजवळ आलं की एक राईटला रोड जातो उजव्या साईडला, जो पुण्याच्या हायवेला पुन्हा एकदा भेटतो. खोपोलीला जातो, पालीला पण जातो, आणि महाडच्या वरदविनायकाला देखील जातो. त्याच रोडनं थोडंसं आत जायचं आहे, आणि तिथे तुम्हाला थोडासा छोट्या साईजचा एक बोर्ड दिसेल, श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यावरती. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं.
ढकल धर्मधल करत खारघरपासून हा प्रवास चालू झाला होता आणि आता आम्ही पोहोचलो आहे पळसद्रीमध्ये. पळसद्रीमध्ये आल्यानंतर हा सुंदर असा मठ माझ्या मागे बघत आहे. अतिशय सुंदर असा मठ आहे आणि आता जास्त काय बोलणार नाही. स्वामींचं पहिलं दर्शन घेऊया जाऊ आणि या मठाची पूर्णपणे माहिती घेऊया. तर चला. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थांच्या पदकमलांनी पावन झालेल्या अत्यंत परमपवित्र अशा स्थानात आपण उभे आहोत. आपण खरोखरच भाग्यवान आहात या गोष्टीसाठी, कारण की आपण ज्या वास्तूमध्ये आता हा माझा व्हिडिओ बघत आहात, माझा व्हिडिओ तुम्ही अनुभवत आहात, ज्या वास्तूमध्ये आपण आहोत आता ती पवित्र वास्तू ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ पुण्याहून मुंबईला जाताना स्वामी समर्थांनी या ठिकाणी विश्राम केला होता. म्हणून या स्थानास विश्राम स्थान असेही म्हटले जाते. मित्रांनो, मठाच्या निर्मितीपूर्वी मठाधिपतींच्या इच्छेचे निमित्त करून बाजूला असलेल्या तळ्याकाठी 1 मे 1993 ते 7 मे 1993 या दिवशी 108 व्रतस्थानाद्वारे 108 हवनयुक्त गुरुचरित्रांचे पारायण करण्यात आले होते. मित्रांनो, स्वामींनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडकवा असा आदेश दिला. केवळ 22 दिवसात ही वास्तू उभारण्यात आली आहे. वास्तुशास्त्रातील हा एक चमत्कारच आहे. मित्रांनो, अत्यंत सुंदर असा मठ आहे हा. आणि हा मठ मला तुम्हाला दाखवण्याचे जे मला भाग्य लाभलं आहे त्याबद्दल मी खरंच खूप खूप ऋणी आहे सगळ्यांचेच. कारण या मठाचे जे कर्मचारी आहेत, मठाची जी सेवा करणारे सेवेकरी आहेत, त्यांनी मला ही व्हिडिओ काढण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. चला तर मग स्वामींचं दर्शन घेऊया आणि तुम्ही देखील या स्वामींच्या दर्शनासाठी लवकरच या. चला तर मग स्वामींचं दर्शन घेऊया. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामीने दिलं नावही पहिलं दिला. स्वामीने दिलं नावही पहिलं दिला. स्वामीने दिलं नावही पहिलं दिला. स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामी समर्थ नामाचा, स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामीने दिलं नावही पहिलं दिला. 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 स्वामी समर्थ नामाचा महिमा आगळा. स्वामी समर्थ नामाचा महिमा आगळा.
स्वामी समर्थ नामाचा महिमा आगळा प्रत्येकाला साक्षात्कार होई वेगळा प्रत्येकाला साक्षात्कार होई वेगळा क्या बात है बहुत अच्छी प्रत्येकाला साक्षात्कार होई वेगळा प्रत्येकाला साक्षात्कार होई वेगळा नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता क्या बात है?